नमस्कार मंडळी. मी श्रद्धा आणि तुम्हा सर्वांचं नो मराठीवर मनापासून स्वागत. आज आपण जाऊ त्या देशात जिथे पर्वत युद्ध पाहतात, जिथे कविता बंदुकीच्या आवाजात जन्मतात आणि जिथे संस्कृती अंधारातही उजळते. हा देश म्हणजे अफगाणिस्तान. अफगाणिस्तान आशियाच्या मध्यभागी वसलेला, चारही बाजूंनी पर्वतांनी वेढलेला देश. राजधानी काबूल, एकेकाळी व्यापारी मार्गांवर वसलेलं सुंदर शहर, आज युद्धाच्या जखमा घेऊनही उभं आहे. काबूलमध्ये अजूनही पारंपरिक बाजार आहेत, जिथे रंगीबेरंगी कपडे, हस्तकला आणि मसाल्यांचे वास तुमचं स्वागत करतात. लोक अजूनही चहा पितात, गप्पा मारतात आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणात आनंद शोधतात. अफगाणिस्तानचा इतिहास म्हणजे जगाच्या राजकीय नकाशावर चाललेली एक लढाई. अलेक्झांडर द ग्रेटपासून ते मुघल साम्राज्यापर्यंत, ब्रिटिश आणि रशियन साम्राज्यांपासून ते अमेरिकेच्या हस्तक्षेपापर्यंत, प्रत्येकाने या भूमीवर पाऊल ठेवले. पण अफगाण लोकांनी प्रत्येक वेळी स्वतःची ओळख टिकवून ठेवली. त्यांच्या भाषेत, त्यांच्या पोशाखात, त्यांच्या नृत्य आणि संगीतात एक जिद्दी आत्मा आहे. अफगाणिस्तानमध्ये अत्तान नावाचं पारंपरिक नृत्य केलं जातं. युद्धाच्या आधी सैनिक हे नृत्य करत. आजही ते उत्सवांमध्ये, लग्नांमध्ये केलं जातं. हे नृत्य म्हणजे एक प्रकारचं सामूहिक शक्तीचं प्रदर्शन. कविता फारसी आणि पश्तो भाषेत लिहिलेली, ती युद्ध, प्रेम आणि हरवलेल्या आयुष्याची कहाणी सांगते. कवी रूमी यांचा जन्म अफगाण भूमीत झाला होता, ज्यांच्या कवितांनी जगभरातील हृदय जिंकली आहेत. अफगाण लोकांचे आयुष्य कठीण आहे, पण त्यांचं मन विशाल आहे. मुलं अजूनही शाळेत जातात, शिक्षक अजूनही शिकवतात आणि आईवडील अजूनही मुलांच्या भविष्याची स्वप्न पाहतात. स्त्रियांनी अनेक संघर्ष केले, शिक्षणासाठी, स्वातंत्र्यासाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी. मलाला युसुफजाई यांचं नाव आपण ऐकलं आहे. जरी त्या पाकिस्तानात जन्मल्या तरी त्यांच्या संघर्षाची प्रेरणा अफगाण स्त्रियांच्या आवाजातही आहे. अफगाणिस्तान म्हणजे फक्त युद्धभूमी नाही, ती आहे निसर्गाची एक अद्भुत रचना. हिंदुकुश पर्वत, बांडे अमीर तलाव आणि पामी पठार, हे सगळं अफगाण भूमीवर आहे. तिथे अजूनही काही ठिकाणी वाघ, बर्फातले बिबटे आणि दुर्मिळ पक्षी आढळतात. निसर्ग जणू सांगतो, मी अजूनही इथे आहे, जसा होता तसाच. अफगाणिस्तानमध्ये इस्लाम धर्म प्रमुख आहे, पण त्यातही विविधता आहे. सुन्नी, शिया आणि इतर पंथांचे लोक एकत्र राहतात. तिथे अजूनही काही ठिकाणी बौद्ध मूर्तींचे अवशेष आहेत. बामियान बुद्ध मूर्ती, ज्या तालिबानने उद्ध्वस्त केल्या, त्या आजही लोकांच्या आठवणीत आहेत. तालिबानच्या काळात शाळा बंद झाल्या, पुस्तकं जाळली गेली आणि मुलींना शिक्षणापासून दूर ठेवण्यात आलं. पण आजही अनेक NGO, शिक्षक आणि पालक मुलांना शिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शिक्षण म्हणजे आशा आणि अफगाण लोक ती आशा जपतात. अफगाणिस्तान आपल्याला शिकवतो की संघर्ष असला तरी संस्कृती टिकते, युद्ध असलं तरी कविता जन्मते आणि अंधार असला तरी आशेचा दिवा विझत नाही. ही देशाची सखोल माहिती होती. तुम्हाला अशाच अनोख्या देशांची सफर मराठीतून करायची असेल तर सबस्क्राईब करा नो मराठीला, मराठीतून जगाची सफर सुरू ठेवण्यासाठी.